रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय देऊ त्याच्या वावी उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. एका वाक्यात सांगतो माझ्या बाळांना हे नितीन संदीप आणि त्याचा परिवार 2022ला एका माऊलीने मला सांगितलं की तुम्ही नामस्मरण करा. आत्तापर्यंत मी होतं पण तेवढ्या पटीत नव्हतं. पण 2022ला आमचे कृष्णाजी महाराज पाटील यांनी मला विठ्ठल नावाचं नामस्मरण करायला दिलं. तर त्यांची ती विठ्ठल वही करून दिली. तर मला असं वाटलं की जर आपण लिहून दुसऱ्याला देतो तर आपण आपलं शिकायला हरकत नाही. तेव्हापासून असं वाटलं की नाही आपण नामस्मरण करावं. मग आपलं नामस्मरण फक्त काय आहे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. ह्याच्या मागेही सगळ्या वाया भरल्या सगळ्या. म्हणजे याचा अर्थ की आपलं हे नामस्मरणाचंच आहे आणि त्या नामस्मरणाबरोबर असं असू द्या, काय नाही पडत, बस चला असू द्या. ह्याच नामस्मरणाबरोबर हे 6 विषय पंचरत्न संत हरिपाठ, म्हणजे याच्यामध्ये 5 संतांचे हरिपाठ आहेत. संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत निवृत्तीनाथ, असे 5 संत. दुसरा आहे संत ज्ञानेश्वरी सार्थ हरिपाठ. हा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ, मी ग्रंथाचं पण लेखन करतो. भले तुम्ही म्हणाल की रेडीमेड मिळतो, पण रेडीमेड मिळतं पण स्वतः केल्याचं एक समाधान. आता हे लिखाण सुद्धा आपल्या हातून होतं तसं. दुसरं मला वेद लिहायचं आहे, हे लिहायचं आहे बरं का. वेद लिहायचं आहे, उपनिषद लिहायचं आहे, पुराण लिहायचं आहे, आरण्यक लिहायचं आहे. परत काय हे मनाचे श्लोक लिहायचे आहेत, पसायदान लिहायचं आहे. परत संत वाङ्मय 24 संतांचं चरित्र लिहायचं आहे, हनुमान चालीसा लिहायचं आहे, शिव तांडव लिहायचं आहे आणि गरुड पुराण लिहायचं आहे. हे सगळं नियोजन माझं आहे. पण त्याचबरोबर 2022 सालापासून मी असा संकल्प केलेला आहे की दिवसाला 10 पानं, 1 पान, 2 पान, 3 पान, 4 पान, 5 पान, 6 पान, 7 पान, 8 पान, 9 पान, 10 पान, दिवसाला 10 पानं होतात. हे दिवसाला 10 पानं म्हणजे एका तासाला 3 पानं कंपल्सरी. एका तासाला 3 पानं होतात. हे एका पानाला 20 मिनिटं लागतात. तर 20 त्रिक 60 म्हणजे एका तासाला 3 पानं, 2 तासाला 6 पानं. मग हे 2 तास म्हणजे 1 तास जायला. मुंबईचा प्रवास रेल्वेचा पनवेल टू चुनाभट्टी स्टेशन, एका तासात 3 पानं होतात. आणि येताना 3 पानं, 6 पानं. सकाळी 2 पानं, उठल्या आणि रात्री झोपताना 2 पानं, अशी 10 पानं होतात. मग मला सांगा, असं दिवसाला करत गेल्यावर मला 2 महिन्याला 1 वर्ष माझं पूर्ण होतं. 2 महिन्याला 1 वर्षाची ही वही आहे, बरोबर आहे. म्हणजे एका वर्षात माझ्या 6 वर्षाच्या वह्या पूर्ण होतात. 2 महिन्याला तर 1 वर्ष, तर बेसक 12. एका वर्षात 6 वर्ष पूर्ण. असं मी करत 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 आता किती साल चालू आहे बघ. आता ही आणि चालू आहे, ही चालू आहे आता. हे किती साल चालू आहे बघ. म्हणजे एका 2007 म्हणजे 2026 सालापासून आहे पूर्णपणे. हवी हे आहे, हे नाही ह्याच्या अगोदर ही वगैरे. म्हणजे मी लिहत 2022चं वर्ष, मग 21चं वर्ष, मग 20चं वर्ष. पाणी घ्या, पाणी पाहिजे. असं करत 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 मागं येत आता सध्या किती साल चालू आहे, 2007. म्हणजे रनिंग आहे हे चालू वर्षाचं. हे बघा, हे आत्ताचं काल बाहेर गेलो होतो म्हणून. हे दिवसाला पान कंपल्सरी आहे. हे 1 दिवसाचं 1 पान. आता ही आजची तारीख बघ, आजची तारीख कुठे आहे, हा योगी, आज किती तारीख आहे, 12 एप्रिल. हे चालू. आता मी तेच लिहित होतो. काल माझा जरा प्रवासात वेळ गेला ना, मग ह्या आता पोहे काय मला लिहिता दापुराबोली नितीन मामा आले. पण तिथं थांबलो, मला रामकृष्णारी पहिले जाऊन बघतो. मी आपलं हेच करत असतो, दुसरा विषय नाही. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. याहून आणता अनेक साधन, वाहतची आन विठोबाची. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. हे नामस्मरण सगळ्यात सोपं आहे, पण शहाणा तो धनी घेते असे. ज्याला हे शहाणपण सुचलं तोच खरा धनी आहे. तर मला कुठं तर देवाने सद्बुद्धी दिली. हे विठ्ठल, ज्ञानेश्वर, तुकाराम हे आमचे माऊली आहे. तिकडं माझे आईवडील आहे. अशा आणि हे दिंडीचं सामान आहे.
एक वर्षानं दिंडी जाते ना, ते सगळं सामान टेम्पोतून आम्ही पंढरपूरला कधी तुम्ही बघू कधी तुमचा योग येईल, अशा पद्धतीनं आहे हे साधन आहे. तर खूप धन्यवाद. तर ह्या सगळ्यांपैकी मी लाईट गेलेली आहे.